नेक्स्ट एक्झाम्पल बघा याच्यातलं आता. In the adjoining figure, O is the center of the circle. From point R, segment RM and segment RN are tangent segments touching the circle at M and N. If O are equal to 10 centimeter and radius of the circle equal to 5 centimeter. बघा एवढी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सर्कलचं सेंटर O आहे, रेडियस 5 सेंटीमीटर सांगितलेले आहे, आर हा सर्कलच्या बाहेरचा पॉइंट आहे, तिथून हे टँजंट सेगमेंट्स ड्रॉ केलेले आहेत. तर O आणि आर म्हणजे सर्कलचा सेंटर आणि हा पॉइंट आर यांच्यातलं डिस्टन्स सांगितले 10 सेंटीमीटर. प्रश्न काय काय विचारलेत बघा. व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट, म्हणजे आर एम म्हणा किंवा आर एन हे फाइंड आउट करा. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ अँगल फाइंड आउट करा. त्याच्यानंतर व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर एन, आणि एम आर एन हा पूर्ण अँगल सुद्धा फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात आधी एक कन्स्ट्रक्शन करून घेऊया. हे ओ एम हे जोडायचं आहे, शिवाय हे ओ एन हे पण जोडायचं आहे. या पद्धतीने हे जोडून घ्या. ते त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन मध्ये मांडा पण पहिल्यांदा. Construction. Draw OM and ON. OM आणि ON हे ड्रॉ करून घ्या. मग एक एक कंडिशन बघू आपण. व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट असं त्यांनी विचारले. डायग्राम तेवढी बाजूला घेतो मी. बघा डायग्राम इकडे बाजूला घेतलेली आहे. याच्यामध्ये ओ आर सांगितलेलं आहे 10 सेंटीमीटर आणि रेडियस सांगितलेली आहे 5 सेंटीमीटर. मग आता ओएम रेडियस आहे, एम आर टँजंट सेगमेंट आहे, याचा अर्थ हे 90 डिग्री होणार आहे. मग पायथागोरसचं थेरम जर तुम्ही वापरलं तर ट्रायंगल ओ एम आर याच्यामध्ये अँगल एम 90 डिग्री आहे. पायथागोरस थेरम वापरा, तुम्हाला आर एम मिळते आणि आर एम इक्वल टू आर एन. त्याच्यासाठी टँजंट सेगमेंट थेरम आहे आपल्याकडे, त्यानुसार ह्या दोघांच्याही लेंग्थ तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये. बघूया आता एक एक लिहूया त्याचा. तो इन ट्रायंगल किंवा पहिल्यांदा ते परपेंडिक्युलर आहे ते समजूया. ओएम अँड ओ एन आर द रेडियाई, रेडियसचा अनेक वचन. आर एम अँड आर एन are the tangent segments therefore OM is perpendicular to RM and ON perpendicular to RN. याला कारण लिहा टँजंट थेरम. या पद्धतीने येईल. मग हा जो अँगल 90 डिग्री आहे इन ट्रायंगल ओ एम आर, अँगल ओ एम आर इक्वल टू 90 डिग्री. Therefore OR square equal to OM square plus
आर एम स्क्वेअर. पुढं कारण लिहायचं पायथागोरस थेरम. मग यापैकी मला आता आर एम फाइंड आउट करायचं आहे. therefore आर एम स्क्वेअर इक्वल टू ओ आर स्क्वेअर मायनस ओ एम स्क्वेअर. त्यापैकी ओ आर किती आहे 10, 10 स्क्वेअर मायनस ओ एम किती आहे 5 त्याचा स्क्वेअर हे असेल. हे फक्त सिम्प्लिफाय करा पुढे बघा त्याचं काय आन्सर येतं. therefore आर एम स्क्वेअर इक्वल टू 100 minus 25 that is equal to 75. Therefore rm equal to square root of 75 हेच तुम्ही असं लिहू शकताय 25 into 3. त्यापैकी 25 चं स्क्वेअर रूट ते येणार 5 रूट 3 सेंटीमीटर. हे तुम्हाला पहिल्याचा आन्सर मिळेल. आता याच्यामध्ये या डायग्राम मध्ये बघा आर एम आणि आर एन हे टँजंट सेगमेंट्स आहेत आणि ते इक्वल असणार आहेत. नाउ आर एम इक्वल टू आर एन. त्याचं कारण लिहून ठेवा पुढे टँजंट सेगमेंट्स थेरम. therefore rm equal to rn equal to 5 रूट 3 सेंटीमीटर. हे तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यातला आहे व्हॉट इज द लेंथ व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ. इथं आहे तो एम आर ओ एवढाच पहिल्यांदा विचारलाय. अँड व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर एन. त्याच्यानंतर पूर्ण आपण विचारलेलं आहे. या दोन्ही व्हॅल्यूज त्यांनी विचारलेल्या आहेत. आता याच्यातलं सेकंड पार्ट बघा. मला फाइंड आउट करायचं आहे अँगल एम आर ओ. हे फाइंड आउट करायचं आहे. सो इन ट्रायंगल ओ एम आर अँगल ओ एम आर इक्वल टू 90 डिग्री. ओ एम इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओ आर इक्वल टू 10 सेंटीमीटर. हा ओ आर जो आहे तो हायपोटेनियस आहे. या हायपोटेनियसच्या हे निमपट आहे हाफ आहे ते. therefore OM equal to 1/2 OR. therefore अँगल ओ एम काय ते अँगल एम आर ओ ओ आर एम म्हणण्याऐवजी अँगल एम आर ओ इज इक्वल टू 30 डिग्री. इथं लिहून टाका कारण त्याचं कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री त्याचा कॉन्व्हर्स तो इथं वापरलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी थर्ड विचारलेला आहे अँगल एम आर एन. इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता याच्यामध्ये परत एकदा तुम्ही अँगल एन
आर ओ हा पण तुम्ही लिहू शकता. सो सिमिलरली म्हणजे आपण याच्या आधी जसं सोडवलेलं आहे, अँगल एन आर ओ इक्वल टू 30 डिग्री आहे. या पद्धतीने तुम्ही ते व्हेरीफाय करू शकताय. नाव अँगल एम आर एन इक्वल टू फ्रॉम फिगर अँगल एम आर एन इज इक्वल टू अँगल एम आर ओ प्लस अँगल एन आर ओ. डायग्राम वरून दिसतंय ते सर्व सर्व स्पष्ट. मग इथं 30 डिग्री प्लस 30 डिग्री दॅट इज इक्वल टू 60 डिग्री. शेवटी आन्सर तेवढं या पद्धतीने लिहून टाका. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन इथं दाखवलेलं आहे डायग्राम मध्ये. These are the tangent segments of a circle with center O. Prove that segment OR bisects angle MRN as well as angle MON. म्हणजे हा जो ओ आर आहे तो या अँगलला पण बायसेक्ट करतो हे सिद्ध करायचं आहे. शिवाय तो या अँगलला सुद्धा बायसेक्ट करतो एम ओ एन. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. बघूया त्याच्यामध्ये काय काय करावं लागतंय ते. तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे ज्या अर्थी ओ एन रेडियाय आहेत, आर एम आणि आर एन हे टँजंट सेगमेंट्स आहेत, म्हणजे हे 90 डिग्री असणार आहे. शिवाय रेडियस इक्वल असणार आहे आणि हे हायपोटेनियस म्हणजे त्याच्यातलं कॉमन साईड असणार आहे. त्यामुळे हायपोटेनियस साईड टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होतील. मग त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील आणि त्यावरून तुम्ही ते बायसेक्टर आहे असं तुम्ही सांगू शकता. बघूया त्याची प्रूफ कशा पद्धतीनं काय काय घ्यावं लागेल ते प्रूव्ह करायचं आहे ते. ओ एम अँड ओ एन आर रेडियाय. आर एम and Rn are tangent segments therefore OM perpendicular to Rm and ON perpendicular to Rn. त्याला कारण टाका टँजंट थेरम. आता हे दोन ट्रायंगल्स मला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. इन ट्रायंगल OMR and triangle ONR. Angle OMR is equal to angle ONR is equal to 90 डिग्री. त्याला पाहिजे असेल तर आपण इथं ह्याला इक्वेशन नंबर 1 टाकूया आणि पुढे कारण लिहूया फ्रॉम 1. त्याच्यानंतर OM इक्वल टू ON. त्याचं कारण येणार आहे रेडियाय ऑफ सेम सर्कल.
त्याच्यानंतर ओ आर इक्वल टू ओ आर, याचं कारण येणार आहे कॉमन साइड मात्र इथं लक्षात घ्या की ह्या ज्या दोन साइड्स कॉन्ग्रियंट आहेत त्यांच्या मधला अँगल कॉन्ग्रियंट नाहीये. अँगल कुठला आहे? 90 डिग्री. त्यामुळे ह्याला तुम्ही एस टेस्ट घेऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. मग इथं तुम्हाला दुसरी टेस्ट सांगावी लागेल, हायपोटेनियस, कारण हायपोटेनियस एक इक्वल आहे, शिवाय एक साइड पण इक्वल आहे आणि 90 डिग्री. 90 डिग्री आहे म्हणून तर त्याला हायपोटेनियस म्हटले. त्यामुळे हायपोटेनियस साइड टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रियंट होतील. देअरफोर triangle OMR is congruent with triangle ONR. थोडं कारण घ्या त्याचं. हायपोटेनियस साइड टेस्ट या पद्धतीने. आता याच्यातले अँगल्स आपल्याला कन्सिडर करावे लागतील. मी डायग्राम तेवढीच खाली घेतो इकडं, मग त्यानुसार आपण अँगल्स मांडूया आणि त्याच्यानंतर तो बायसेक्टर आहे हे पण त्या ठिकाणी सांगूया. देअरफोर अँगल MOR is congruent with angle NOR and angle MRO is congruent with angle NRO. याला तुम्ही कारण काय लिहू शकताय? करेस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ congruent triangles. यालाच शॉर्ट फॉर्म मध्ये CSCT असं पण लिहितो. मग साहजिकच आहे, जर हे अँगल्स इक्वल असतील तर ही लाईन OR अँगल MON चा पण बायसेक्टर असणार आहे आणि अँगल MRN चा पण बायसेक्टर असणार आहे. देअरफोर सेगमेंट OR इज, त्यांनी जसं विचारलेलं आहे त्या पद्धतीनं घ्या, बायसेक्टर ऑफ अँगल MRN अँड अँगल MON. तर हा OR या दोघांचाही अँगल बायसेक्टर आहे हे व्हेरीफाय होते. नेक्स्ट क्वेश्चन बघ. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ ए सर्कल having radius 4.5 सेंटीमीटर? जस्टिफाय युअर आन्सर, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी इथे एक सर्कल दाखवतो त्या पद्धतीनं, आणि सर्कलला आपण दोन पॅरलल टँजंट्स दाखवणार आहे. एक टँजंट इथे येईल, मी ऍडजस्ट करतोय त्याला या पद्धतीनं. म्हणजे दुसरी टँजंट आहे इथं घ्यावी लागेल. पॅरलल टँजंट्स पाहिजेत मला या पद्धतीने. इथं मी नावं देतोय त्याला. इथला पॉइंट आहे पॉइंट P आणि इकडून इकडे एक लाईन आपण डॉटेड लाईन ड्रॉ करू पासून इथपर्यंत. इथं पॉइंट घेऊया Q. इथं त्याचा अप्रॉक्सिमेट सेंटर कन्सिडर करूया O. आणि ह्या दोन पॅरलल टँजंट्स आहेत
रेडियस सांगितलेली आहे 4.5 सेंटीमीटर. मग अशा संदर्भातलं पुस्तकामध्ये एक त्यांनी सोडवून दिलेलं आहे, ते तेवढं जरा बघून घ्या. फार काही याच्यामध्ये वेळ घालवत नाही मी आता याच्यामध्ये. दिसतंय तुम्हाला सरळ सरळ इथे काय आहे ते. ही पहिली टँजंट आहे लाईन एल, ही दुसरी टँजंट आहे लाईन एम, आणि ह्या दोन पॅरलल टँजंट्स आहेत. तर या दोघांच्यातलं जे डिस्टन्स आहे ते किती येते, ह्या रेडियसच्या दुप्पट येते. सो डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स इक्वल टू 2r, रेडियसची फक्त दुप्पट करायची, म्हणजेच किती येते 2 इंटू 4.5, दॅट इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. त्याचा आन्सर येते. मग त्यांनी बरंच काय काय याच्यामध्ये केलेलं आहे पुस्तकामध्ये, एकदा बघून घ्या. त्यांनी काय केलंय की इथून एक पॅरलल असलेली एक टँजंट ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर यांचे काहीतरी इंटरनल अँगल्स वगैरे कन्सिडर करून हे सगळे पॅरलल येतात वगैरे वगैरे व्हेरीफाय केलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी. त्यामुळे ते बघून घ्या नंतर, आपल्याला काय त्याची एवढी गरज इथं नाहीये. सिंपल एवढं आन्सर लिहून टाका. नेक्स्ट पॉइंट आहे टचिंग सर्कल्स. दोन प्रकार असू शकतात, एक्सटर्नली टचिंग, इंटरनली टचिंग. दोन्हीचे डायग्राम्स दाखवलेले आहेत. डेफिनेशन बघा. इफ टू सर्कल in the same plane intersect with a line in the plane only one point. दोन सर्कल्स आहेत एकाच प्लेन मधले, ते दोन्ही सर्कल्स आणि एक लाईन आहे त्याच प्लेन मधली, हे तिघ जण एकाच पॉइंट मध्ये जर इंटरसेक्ट होत असतील या एकाच पॉइंट मध्ये, they are said to be touching circles and the line is their common tangent. आणि ती जी लाईन असते ती लाईन त्यांची कॉमन टँजंट असेल. द पॉइंट कॉमन टू द सर्कल्स अँड द लाईन इज कॉल्ड देअर कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा जो मध्ये पॉइंट आहे, वाय दाखवलेला पॉइंट आहे, हा या दोन सर्कल्स आणि लाईन मध्ये कॉमन असतो, त्यालाच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. ही जी लाईन आहे त्याला टँजंट असं म्हणतात दोन्ही सर्कलसाठी. हे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असतील तर डायग्राम अशी येईल. तुम्ही याच्यामध्ये जर काळजीपूर्वक जर ऑब्झर्व केलं, जर पहिल्या सर्कलची रेडियस R1 घेतली, दुसऱ्या सर्कलची रेडियस R2 घेतली, तर डिस्टन्स XZ इक्वल टू R1 प्लस R2 येते. हेच तुम्ही जर इकडे आलात, हे दोन सर्कल्स इंटरनली टचिंग सर्कल्स आहे. ह्याच्यातलं जे मोठं सर्कल आहे YZ, ती रेडियस मी कन्सिडर करतोय R1, आणि जे छोटं सर्कल आहे त्याची रेडियस म्हणजे YX हे कन्सिडर करतो R2. आता या दोघांच्या सेंटर मधलं डिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर इथं तुम्हाला रेडियसची वजाबाकी करावी लागेल. मोठ्या रेडियस मधून लहान रेडियस वजा करावी लागेल. हे इंटरनली टचिंग सर्कल साठी आहे, हे आहे एक्सटर्नली टचिंग सर्कल साठी. नेक्स्ट पॉइंट आहे थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. थेरम काय सांगतोय बघा. इफ टू सर्कल्स टच इच अदर, their point of contact lies on the line joining their centers. जर दोन सर्कल्स एकमेकांना टच करत असतील तर त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्या दोन सर्कलच्या सेंटर्सना जोडणारी लाईन, तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट त्या लाईनवरती असतो, किंवा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि दोन्ही सर्कलचे सेंटर्स हे कोलिनियर असतात. बघूया मग आता. दोन्ही सर्कलच्या डायग्राम्स दाखवलेल्या आहेत. दीज आर द एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, दीज आर द इंटरनली टचिंग सर्कल्स. सर्कलचे सेंटर्स घेतलेले आहेत A आणि B,
जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे दोन्ही सर्कलचा तो पॉइंट आहे C. तर ते बघूया कशा पद्धतीनं आहे. गिवन मध्ये तेच दिलेलं आहे. शिवाय टू प्रूव्ह काय आहे, पॉइंट सी लाईज ऑन द लाईन ए बी, म्हणजेच हे ए बी सी दे आर कोलिनियर. काय म्हटले बघा, लेट लाईन यल बी द कॉमन टँजंट पासिंग थ्रू सी. ही लाईन यल जी आहे ती कॉमन टँजंट आहे सी मधून पास होते ऑफ द टू टचिंग सर्कल्स. लाईन यल परपेंडिक्युलर टू सेगमेंट एसी, ही लाईन यल आणि एसी परपेंडिक्युलर आहे. लाईन यल परपेंडिक्युलर टू सेगमेंट बीसी. सेगमेंट AC परपेंडिक्युलर टू लाईन यल अँड सेगमेंट BC परपेंडिक्युलर टू लाईन यल, तेच फक्त अपोजिट मांडले. सो थ्रू सी ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन यल कॅन बी ड्रॉन. या पॉइंट सी मधून या लाईनला एसी पण परपेंडिक्युलर आहे, बीसी पण परपेंडिक्युलर आहे. मग लाईन यल ला पॉइंट सी मधून एकच परपेंडिक्युलर तुम्ही काढू शकताय. याचा अर्थ एसी आणि बीसी हे एकाच लाईनवरती दोन सेगमेंट असणार आहेत. म्हणजेच पॉइंट्स सी ए बी किंवा पॉइंट्स ए सी बी दे आर कोलिनियर. हे कोलिनियर आहेत, हे या पद्धतीनं सिद्ध होईल. ह्याच्यात काही विशेष असं काहीही जास्त नाही आहे. त्याच्या पुढं काय सांगितलं बघा, रिमेंबर धिस म्हटलेलं आहे. द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, परत तेच आहे, ऑफ द टचिंग सर्कल्स लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे, ज्या ठिकाणी दोन सर्कल्स एकमेकांना टच होतात तो, आणि दोन्ही सर्कलचे सेंटर्स एकाच रेषेवरती असतात. इफ द सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली, distance between their centers is equal to the sum of their radii. जर सर्कल्स एक्सटर्नली टच होत असतील तर त्यांच्या दोन दोन सर्कलच्या सेंटर मधलं डिस्टन्स हे त्यांच्या रेडियसच्या बेरजे इतकं असतं. अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द टू सर्कल्स टचिंग इंटरनली इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडियाय. जर हेच दोन सर्कल्स इंटरनली टच करत असतील तर त्या दोघांच्या रेडियसची रेडियाची वजाबाकी करावी लागेल. मॉड मध्ये टाकतोय मुद्दाम. R1 मोठा असेल तर R1 मधून R2 वजा करा, आणि जर R2 ची व्हॅल्यू जास्त असेल तर R2 मधून R1 वजा करा. या पद्धतीनं हा पॉइंट कंप्लीट होईल. प्रॅक्टिस सेट 3.2 त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम, टू सर्कल्स having a radii 3.5 centimeter and 4.8 centimeter touch each other internally. इंटरनली टच करतात म्हणून सांगितलंय. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. बघूया मग आता काय काय कन्सिडर. टच इंटरनली म्हणून सांगितलेलं आहे. assume that R1 and R2 are the radii of two circles having centers C1 and C2. R1 equal to 3.5 centimeter and R2 equal to 4.8 centimeter. Given that these circles touch each other internally
Therefore, by theorem of by the theorem of touching circles, their centers C1, C2 and their point of contact are collinear. हे एका रेषेत असतील आणि ज्या अर्थी हे दोन सर्कल्स इंटरनली टच करतायत त्या अर्थी त्यांच्यातलं डिस्टन्स अँड डिस्टन्स बिटवीन their centers equal to C1, C2 equal to याच्यात तुम्हाला मोठ्या रेडियस मधून लहान रेडियस वजा करावी लागेल. Therefore, C1, C2 equal to R2 आहे 4.8 मायनस R1 आहे 3.5 म्हणजे हे सोडवून किती होते 1.3 सेंटीमीटर डिस्टन्स येते त्याच्या. हे त्याचं आन्सर येईल. मात्र तुम्हाला हे सगळं सांगावं लागेल. मात्र जर एक मार्काचा MCQ विचारला तर इंटरनली असेल तर डायरेक्ट वजाबाकी करा, आन्सर लिहून टाका. एक्सटर्नली असेल डायरेक्ट बेरीज करा आणि आन्सर लिहून टाका. एक मार्कासाठी जास्त लिखाण करत बसायचं नाही. मात्र जर हे 2 मार्काला विचारलं तर मग मात्र हे थेरम वगैरे सगळा उल्लेख करा तिथे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. Two circles of radii 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. Externally touch करतात. Find the distance between their center. आता जसं सोडवलं त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. Assume that R1 and R2 are radii of two circles with the centers C1 and C2. Therefore, R1 equal to 5.5 centimeter and R2 equal to 4.2 centimeter. These circles touch each other externally. These circles touch each other externally. Therefore, by theorem of touching circles, C1, C2, C1, C2 and point of contact of two circles are collinear.
and the distance between their centers is equal to C1 C2. इथं तुम्हाला काय करावं लागेल, त्या दोघांची बेरीज करावी लागेल. मग रेडियस बघा बरं काय काय आहेत. R1 5.5 आहे आणि R2 4.2 आहे. 5.5 plus 4.2 that is equal to 9.7 सेंटीमीटर. हे त्याचं आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, इफ रेडियाय ऑफ टू सर्कल्स आर 4 सेंटीमीटर and 2.8 centimeter, draw figure of these circles touching each other externally and internally. हे ड्रॉ करून घ्या, काय अवघड नाही आहे जास्त. फक्त सर्कल्स ड्रॉ करायचे आहेत, एक्सटर्नली आणि इंटरनली टच करणारे दाखवायचे. क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलंय. इन फिगर आहे ती फिगर, the circles with centers P and Q touch each other at R. इथं P सेंटर आहे, इथं Q आहे. हे सर्कल्स या आर्कच्या ठिकाणी टच होतात. A line passing through R meets the circles at A and B respectively. या R मधून पास होणारी एक लाईन आहे, ती या सर्कल्सना A आणि B मध्ये इंटरसेक्ट होते. प्रूव्ह दॅट, काय काय सांगितले बघा. सेगमेंट एपी पॅरलल टू सेगमेंट पी क्यू. त्यानंतर हे दोन ट्रायंगल एपी आर आणि ट्रायंगल आर क्यू बी हे सिमिलर आहेत, हे प्रूव्ह करायचं आहे. फाइंड अँगल आर क्यू बी, हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. आणि त्यांनी दिलाय कोणता, हा दिलेला आहे 35 डिग्री. तर हा अँगल फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघूया एक 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 काम करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या प्रूफ साठी बघू आपण काय करायचं आहे. इन सर्कल विथ सेंटर P, PA इक्वल टू PR, रेडियाय ऑफ सेम सर्कल त्याच्यानंतर PAR, therefore angle PAR is equal to angle PRA. Angles opposite to congruent sides. हे घेता येईल आपल्याला. त्याला मी इक्वेशन नंबर 1 घेतोय. सिमिलरली in a circle with center Q, त्याच्यामध्ये पण असंच घेता येईल. अँगल QRB is equal to angle QBR. इक्वेशन नंबर 2 घेतोय. बट अँगल PRA is equal to angle QRB. त्याला मी 3 लिहितोय, ह्याचं कारण पुढे घ्या. अपोजिट अँगल्स
हे अपोजिट अँगल्स आहेत. मग जरा बघा बरं काय त्यांनी नेमकं याच्यामध्ये दाखवलेलं आहे. हा अँगल आहे तो इथं आहे आणि हा जो अँगल आहे तो इथं आहे. याचा अर्थ अँगल पी ए आर हा आणि अँगल क्यू बी आर हा हे तुम्ही इक्वेट करू शकताय. देअरफोर अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल क्यू बी आर. याला कारण लिहा फ्रॉम 1 2 अँड 3. मग हे दोन अँगल्स कॉंग्रिएंट होतील किंवा इक्वल होतील. कोणते बघा, हा एक आणि हा एक. बघा लक्षात येते का. मग हे जर अँगल्स कॉंग्रिएंट असतील तर पी ए आणि क्यू बी हे पॅरलल असतील. ह्या सेगमेंट्सना तुम्ही पॅरलल लिहू शकताय कारण हे अल्टरनेट अँगल्स दिसत आहेत बघा. त्यामुळे अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार हे दोन सेगमेंट पॅरलल होतील. देअरफोर by alternate angles test segment AP parallel to segment BQ. इथं तुमचा हा फर्स्ट पार्ट कंप्लीट होईल. बघा लक्षात येते का. आता काय करायचं आहे मला, आता हे दोन ट्रायंगल्स ट्रायंगल APR आणि ट्रायंगल RQP हे मला सिमिलर दाखवायचे आहेत. ते बघू आता. अँगल्स तर बऱ्यापैकी आपण ऑलरेडी सगळे तयार करून ठेवलेले आहेत 1 2 3 मध्ये. सेकंड पार्ट इन ट्रायंगल APR and triangle RQP. APR आणि RQP असंच घ्यावं लागेल. with APR RQP correspondence. या करेस्पॉन्डन्स नुसार काय काय होणार आहे बघा. अँगल PAR is congruent with angle QBR. PAR जर मी घेतला PAR तर QRB काहीतरी चुकते मग याच्यात. ट्रायंगल APR आणि RQP. APR घेतला तर बरोबर आहे. माझं घ्यायला काही चुकते मग PAR घेतला मी PAR तर QRB असं कसं यायला लागलंय. कारण हे चुकतंय बघा. APR घेतलं तर A ला B आला पाहिजे. थांबा इथं बदलायला पाहिजे. BQR घ्यावं लागेल. BQR आता बघा बरं. APR ला BQR येतोय. A ला B येतोय का. बरोबर आहे. आणि R ला R येतोय का. आहे बरोबर. हे बरोबर आहे. चुकलं होतं ते बघत चला. BQR मग अँगल PAR घेतलं. हा अँगल घेतला इकडला तर हा आणि हा हे कॉंग्रिएंट आले पाहिजे.
मग अँगल पी ए आर म्हटलं तर अँगल क्यू बी आर घ्यावं लागेल. आणि ते बहुतेक आपण ह्याला काय नंबर केलेला नाहीये केलेला. त्याला करूया इथं 4. पुढं कारण लिहावं लागेल मला. फ्रॉम 4. त्यानंतर अपोजिट अँगलचं पेअर एक घेऊया. अँगल पी आर ए. पी आर ए घेतलं तर क्यू आर बी. opposite angles. Therefore, triangle APR is similar to triangle BQR. A टेस्ट. या पद्धतीनं हे व्हेरीफाय होईल. म्हणजे हा त्याच्यातला दुसरा क्वेश्चन झाला. त्यानंतरचा क्वेश्चन बघा काय आहे तो. फाइंड अँगल आर क्यू बी इफ पी ए आर इक्वल टू 35 डिग्री. मी डायग्रामला खाली घेतोय. थर्ड सेक्शन बघूया आता त्याच्यातला. अँगल आर क्यू बी ही व्हॅल्यू काढायची आहे. आणि अँगल पी ए आर इक्वल टू 35 डिग्री हे त्यांनी दिलेलं आहे. आता बघा बरं, अँगल पी ए आर हा अँगल हे सगळे इक्वल आहेत. अँगल पी ए आर, अँगल पी आर ए, अँगल क्यू आर बी आणि अँगल क्यू बी आर हे सगळेच अँगल इक्वल आहेत. आता हे वरती आपण इक्वेशन 1, 2, 3, 4 सगळीकडे तेच लिहून ठेवलेलं आहे. नाउ अँगल पी ए आर इक्वल टू अँगल पी आर ए इक्वल टू अँगल क्यू आर बी इक्वल टू अँगल क्यू बी आर. त्याला कारण द्या तिथं पुढं. फ्रॉम 1, 2, 3, 4 हे सगळीकडे तुम्ही ऑलरेडी हे लिहून ठेवलेलं आहे. मग मी डायरेक्ट आता या अँगल ट्रायंगल क्यू आर बी मध्ये येतोय. Therefore, in triangle QRB, angle QRB equal to angle QBR equal to 35 degree. Therefore, so now in a triangle QRB घेतलेलंच आहे आपण वरती इथं. अँगल QRB प्लस अँगल QBR प्लस अँगल RQB is equal to 180 डिग्री हे असेल. Therefore, मग QRB किती आहे? 35, 35 डिग्री. QBR ते पण 35 डिग्रीच आहे. आणि अँगल RQB इज इक्वल टू 180 डिग्री हे असेल.
मग 35 अधिक 35 हे होणार 70 प्लस अँगल आर क्यू बी इज इक्वल टू 180 डिग्री होणार. देअरफॉर अँगल आर क्यू बी इक्वल टू 180 मधून 70 वजा करा, ते येतं 110 डिग्री. इथे एक लिहून ठेवा. सम ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इक्वल टू 180 डिग्री असे लिहून टाकायचे. हे तुम्हाला तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर्स ए अँड बी टच इच अदर ऍट ई. हे दोन सर्कल आहेत, त्यांचे सेंटर्स ए बी, ते ज्या ठिकाणी टच होतात तो पॉइंट ई. लाईन यल इज ए कॉमन टँजंट विच टचेस द सर्कल्स ऍट सी अँड डी रिस्पेक्टिव्हली. ही एक कॉमन टँजंट दाखवलेली आहे. ती पहिल्या सर्कलला पॉइंट सी मध्ये टच करते, दुसऱ्या सर्कलला पॉइंट डी मध्ये टच करते. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी if the radii of the circles are 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. तर हे जे सी डी आहे हे डिस्टन्स फाइंड आउट करा म्हटले. रेडियाई सांगितलेले आहेत 4 सेंटीमीटर. मग याच्यामध्ये आपल्याला थोडस जरा कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा हे ए ई बी हे जोडून घेऊया. त्यानंतर ए सी बी डी हे रेडियस ड्रॉ करून घेऊया. आणि ह्या ए मधून या सी डी ला परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने. हे सगळं तुम्हाला आता ह्याच्यामध्ये मेन्शन करावं लागेल प्रॉपरली. कन्स्ट्रक्शन मध्ये या सगळ्या गोष्टी मांडून घेऊया. ड्रॉ ए सी बी डी. त्यानंतर इथं आपण एक पॉइंट लिहूया. इथं ई पॉइंट ए ई झालेला आहे. इथं आपण ए बी सी डी ई तर एफ लिहूया. काय काय केलं बघा. ड्रॉ ए सी, ड्रॉ बी डी हे केलेलं आहे. ए बी तो एक वाढवूया त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ड्रॉ ए एफ परपेंडिक्युलर टू बी डी. बी डॅश एफ डॅश डी हे घ्या त्याच्यामध्ये. एक 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 टर्म्स आपण सगळ्या तयार करूया याच्यामधल्या, आणि मग ते त्याचं सोल्युशन बघू काय करायचंय ते. आता आपल्याला हे सोडवावं लागेल. कन्स्ट्रक्शन झालं. आता याचं सोल्युशन स्टार्ट करूया. नाउ ए सी बी डी आर radii and line L is a tangent to both circles at C and D. Therefore, AC perpendicular to
लाईन एल अँड बी डी परपेंडिक्युलर टू लाईन एल, याला तुम्ही टँजंट थेरम असं लिहू शकता. मग ज्या अर्थी हे परपेंडिक्युलर आहे त्या अर्थी देअरफॉर अँगल ए सी डी इज इक्वल टू अँगल बी डी सी इज इक्वल टू 90 डिग्री असे. त्यानंतर आता मला ही डायग्राम मला लागणार आहे ती तेवढी जरा बरोबर घेतोय फक्त. त्याच्या पुढे बघा एफ परपेंडिक्युलर टू बी डी हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. also AF perpendicular to BD, therefore angle AFD is equal to 90 degree. Therefore quadrilateral AFDC is a rectangle. rectangle होईल. मग हे इक्वेशन नंबर 1 इथं तयार करून ठेवतो. त्याच्यानंतर हे दोन सर्कल्स एक्सटर्नली टच होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं एक वाक्य घेऊया आणि त्यानुसार काय काय घेता येते ते पण बघू आता आपण. These two circles touch each other externally at E. Therefore, A dash, E dash, B. Theorem of touching circles. त्याच्यामुळे तुम्ही हे एक रेषीय कन्सिडर करू शकताय. आता AC इक्वल टू AE यांच्या रेडियाई सांगितलेल्या आहेत बघा प्रॉब्लेम मध्ये वरती. काय सांगितले बघा बरं. 4 आणि 6 सेंटीमीटर सांगितले लहान सर्कलसाठी, 4 मोठ्या सर्कलसाठी 6. नाव AC इक्वल टू AE इक्वल टू 4 सेंटीमीटर. त्यानंतर BD इक्वल टू BE इक्वल टू 6 सेंटीमीटर. रेडियाई of same circle or both circles. हे कारण लिहून टाका पुढे. म्हणजे तुम्हाला त्याच्यातल्या बाजू कुठल्या कुठल्या मिळालेल्या आहेत ते जरा नीट बघून घ्या. त्यांनी CD विचारलेलं आहे. मग आता AC इक्वल टू DF. Now AC equal to DF. Opposite sides of a rectangle. रेक्टँगल आहे हे आपण वरती प्रूव्ह केलेलं आहे ऑलरेडी. असे मग आता B डॅश F डॅश D हे पण माहिती आहे. मग AC इक्वल टू DF त्याच्यावरून आपल्याला DF घेता येईल 4 सेंटीमीटर. ते घेऊया पहिल्यांदा आणि मग पुढे घेऊया.
Therefore, AC equal to DF equal to 4 centimeter. Now BD equal to BF प्लस DF, त्याचं कारण लिहा पुढे कंसामध्ये, B डॅश F डॅश D असेल. मग BD किती आहे? 6 आहे, तर 6 वापरा. BF तेच काढायचं आहे मला, प्लस DF किती आहे? 4. Therefore, BF इक्वल टू 2 सेंटीमीटर. ही एक व्हॅल्यू मला मिळेल, कारण मी इक्वेशन नंबर 2 लिहितोय. त्याच्यानंतर ए बी पण काढता येईल आपल्याला, ए डॅश ई डॅश बी वरून, ते पण घेऊया. ए बी इक्वल टू, खरं तर मगाशी करायला पाहिजे होतं, आता ठीक आहे, लक्षात आलं नाही आपल्या ते. नाव ए बी इक्वल टू ए ई प्लस बीई. त्याचं कारण घ्या पुढं, ए डॅश ई डॅश बी, ते आपण वरती व्हेरीफाय केलेलं आहे. मग ए बी इक्वल टू ए ई ची व्हॅल्यू आहे 4 प्लस बीई ची व्हॅल्यू आहे 6, म्हणजेच ए बी इक्वल टू हे किती येणार आहे? 10 सेंटीमीटर येणार आहे. तुमचं इक्वेशन नंबर 3. मग तुम्हाला ए बी मिळाला, बीएफ मिळाला. आता तुम्ही एएफ काढू शकता, आणि एएफ म्हणजेच सीडी येणार. डायग्राम घेऊया पुढे. डायग्राम शिवाय काही करता येत नाही याच्यात, प्रत्येक वेळेला डायग्रामचा रेफरन्स आपल्याला घ्यावा लागेल. नाउ इन ट्रायंगल एएफ बी, angle AFB equal to 90 degree. Therefore, AB square equal to AF square plus BF square. मग AB आहे 10, त्याचा स्क्वेअर. दिस इज इक्वल टू AF मला काढायचं आहे, AF चा स्क्वेअर प्लस BF किंवा FB वरती काढून ठेवले बघा, 2 सेंटीमीटर. म्हणजे इथे येणार 2 चा स्क्वेअर, कारण लिहून ठेवा, फ्रॉम 2 अँड 3 असेल. मग 10 चा वर्ग तो होणार 100. AF स्क्वेअर तसंच ठेवा, 2 चा वर्ग येणार 4, 100 वजा 4 ते येणार 96. AF चा स्क्वेअर येणार. देअरफॉर AF इक्वल टू रूट मध्ये 96 वर्गमूळ घेतलं त्याचं, 96 म्हणजेच 96 हे तुम्ही घेऊ शकताय. त्यापैकी 16चं स्क्वेअर रूट निघेल, त्यामुळे AF येणार आहे 4√6 सेंटीमीटर. जर तुम्ही डायग्राम व्यवस्थित जर बघितली, घेऊया पुढे त्याला, तर AF आणि CD हे इक्वल आहेत. नाउ CD इक्वल टू AF. त्याला कारण सांगा पुढं. अपोजिट साइड्स ऑफ ए रेक्टेंगल. Therefore, CD equal to 4√6
सेंटीमीटर. हे त्याचं फायनल आन्सर.